Hello students, welcome back. So today we are starting with the last chapter, that is e-commerce and e-governance. This chapter has a weightage of total 10 marks and in your exams there will be question based on ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन अँड आन्सर इन ब्रीफ क्वेश्चन. ओके, सो तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन कसे असणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत, म्हणजेच MCQ 1 करेक्ट, 2 करेक्ट, देन फिलिंग द ब्लँक्स, ट्रू अँड फॉल्स, ॲज वेल एज तुम्हाला ब्रीफ क्वेश्चनसुद्धा असणार आहेत या चॅप्टरमधून. मग आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तुम्ही इझिली काय करू शकता, इझिली स्कोर करू शकता तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं तर. सो वी विल डिस्कस what is e-commerce and how it's implement. So let's start. Now see the introduction. Okay, so आपण स्टार्ट करण्याआधी आपण काय समजून घेऊयात की कॉमर्स म्हणजेच काय आहे. ओके, व्हॉट इज कॉमर्स, कॉमर्स म्हणजेच काय. सो कॉमर्स इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. कॉमर्स म्हणजेच काय आहे, बाईंग अँड सेलिंग्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यालाच आपण काय म्हणतोय, कॉमर्स म्हणतोय, राईट. बट व्हॉट इज ई कॉमर्स. आता ई कॉमर्स म्हणजेच काय असणार आहे, ई कॉमर्सचं काय मिनिंग आहे, ई कॉमर्स काय सांगतं. येस, कॉमर्स म्हणजेच काय बघितलं आपण, कॉमर्स इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, अँड ई कॉमर्स, व्हॉट इज ई कॉमर्स. ई कॉमर्स म्हणजेच काय, ई कॉमर्स इज येस बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडियम. ओके, इलेक्ट्रॉनिक मीडियम म्हणजेच काय, इंटरनेट म्हणजेच काय आपण सांगू शकतो, काय डेफिनेशन सांगू शकतो आपण ई कॉमर्सची. येस, बाईंग अँड सेलिंग ऑफ goods and services through electronic medium such as internet. ओके, बघा नावावरूनच लक्षात येत असेल, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक. ओके, ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इथून बघा तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी इथून क्वेश्चन येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे, हायलाईट करून ठेवा. काय आहे बघा, e-commerce can be broadly defined as the process of buying and selling of goods or services using an electronic medium such as internet. याच्यावरती तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी क्वेश्चन येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. ओके, ॲज वेल एज अजून बघा काय सांगितलं आहे, ई कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युझिंग EDI, ईमेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एक्सेट्रा. ओके, म्हणजे ई कॉमर्स काय आहे, ई कॉमर्स इज अ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय सांगितले बघा मी, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. जे काय आपण काही घेणार आहोत किंवा काही सेल करणार आहोत ते कोणत्या मीडियममधून करणार आहोत, तर ऑनलाईन मीडियम थ्रू करणार आहोत. मग तिथे काय असणार आहे, पेपरलेस वर्क असणार आहे. ओके, तिथे आपल्याला मॅन्युअल वर्क काहीसुद्धा नसणार आहे. सो ओके, नेक्स्ट बघा काय सांगितलं आहे, डिफरन्स आहे. ओके, आता आपण डिफरन्स बघूया. डिफरन्सवरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल कॉमर्स म्हणजेच काय आणि ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्स एक्झॅक्ट काय. ओके, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॉमर्स आणि ई कॉमर्स हे लक्षात आलं. आता कॉमर्स म्हणजेच काय, बाईंग अँड सेलिंग्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, राईट. E-commerce means what? E-commerce is nothing but e-commerce stand for electronic commerce and it is defined as buying and selling of goods and services, yes, through electronic medium or by using electronic medium such as internet. ज्यावेळी आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू एखाद्या ओके काय करतो, एखादी वस्तू
बाय करतो किंवा एखादी वस्तू सेल करतो, त्यालाच आपण काय म्हणतोय, ते काय आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे. ओके, त्याचा प्लॅटफॉर्म कसा असणार आहे, त्याचा प्लॅटफॉर्म आपला ऑनलाईन असणार आहे. म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल आपलं फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, राईट. त्याच्यावरती आपण एखादी वस्तू घेतो किंवा किंवा OLX असेल, आता OLX माहिती आहे तुम्हाला, OLXवरती एखादी वस्तू आपण सेलसाठी टाकली, बरोबर, सेलिंगसाठी टाकली, म्हणजे ते काय झालं, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडियम. म्हणजे ते काय झालं, इंटरनेट आपल्याला लागते, बरोबर ना. ब्राउझरवरती जाऊन आपण ते ॲप्लिकेशन्स ओपन करून मग त्याच्यामध्ये इंटरॅक्ट होतोय, मग तिथून पुढे आपली जी काय प्रोसिजर असेल ती होती. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतोय, सिम्पल वर्ड्समध्ये डेफिनेशन आहे, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू इंटरनेट और थ्रू बाय युझिंग इलेक्ट्रॉनिक मीडियम सच ॲज इंटरनेट. लक्षात आलं काय आहे, ज्यावेळी आपण एखादी वस्तू विकत घेतो किंवा ती एखादी परचेस करतो किंवा ती बाय करतो, किंवा आपण म्हणू शकतो एखादी वस्तू आपण सेल करतो, रिसेलिंग करतो त्याचं. ओके, त्याचं मीडियम कसं आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे ऑनलाईन आहे. त्याचं मीडियम कसं आहे तर ऑनलाईन आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, दॅट इज ई कॉमर्स. ओके, लक्षात ठेवायचं आहे, त्याचा फुल फॉर्म विसरायचं नाही आहे तुम्ही. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ई कॉमर्स आहे. ओके, बघा. ओके, आता समजलं असेल तुम्हाला डेफिनेशन काय आहे. सो आता आपण डिफरन्स बघूया ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आणि ई कॉमर्समधला डिफरन्स काय आहे, राईट. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तुम्हाला तर एक इझी एक्झाम्पलवरून आपण एखादी तुम्हाला लक्षात येईल. बघा, दोन्हीचा आपण डिफरन्स तर बघणारच आहोत, पण मी तुम्हाला एका एक्झाम्पलवरून सांगते समजून. आता इन केस सपोज मला एखादा फोन बाय करायचा आहे, बरोबर, मला एखादा फोन घ्यायचा आहे. सो मी काय केलं, एकतर मी ऑफलाईन मीडियमवरून गेले, म्हणजेच काय, मी एखाद्या शॉपमध्ये जाऊन काय केला, तो फोन परचेस केला, राईट. ते काय झालं माझं, ते झालं ट्रॅडिशनल कॉमर्स. आणि तो सेम फोन मी काय करू शकते, मी एखाद्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून, ओके, एखाद्या ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईटवरून सुद्धा मी तो फोन काय केला, तो परचेस केला. तेच काय झालं आपलं, येस, त्यालाच आपण म्हणू शकतो ई कॉमर्स. लक्षात आलं, ई कॉमर्स आणि ट्रॅडिशनल कॉमर्समधलं काय डिफरन्स आहे. ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणजेच आपण काय असतं, आपलं इंटरॅक्शन जे आहे पर्सन टू पर्सन असतं, फेस टू फेस इंटरॅक्शन असतं, जे काही वर्क आहे ते मॅन्युअल आहे. ओके, आणि ई कॉमर्स म्हणजेच काय, जे काय आपलं वर्क आहे ते कसं आहे तर ते ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये काहीसुद्धा पेपर वर्क नसणार आहे किंवा आपलं काही मॅन्युअल वर्क नसणार आहे. जे काय असणार आहे त्यांची प्रोसिजर असेल किंवा आपलं पेमेंट असेल, ओके, ते सगळं कसं असणार आहे, ते त्याचं जे मीडियम आहे ते कसं असणार आहे, ते ऑनलाईन असणार आहे. म्हणजे आपलं इंटरॅक्शन जे होणार आहे डिरेक्टली करण्यासोबत होणार आहे, तर आपलं पर्सन टू वेबसाईटसोबतचं आपलं इंटरॅक्शन होणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय, ई कॉमर्स म्हणतोय. आणि ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणजे काय असणार आहे, आता सपोज तुम्ही एखादा कन्सिडर करा, तुम्हाला एखादी टेक्स्टबुक घ्यायचं आहे. सो तुम्ही काय करणार, एखाद्या स्टोअरमध्ये जाणार, बरोबर, एखाद्या स्टेशनरी स्टोअरमध्ये जाणार आणि तिथून जाऊन ते टेक्स्टबुक घेणं, किंवा एखादी नोटबुक घेतली, तुम्ही एखादी परचेस केली नोटबुक, म्हणजे ते काय झालं, ते ट्रॅडिशनल कॉमर्स आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही स्वतःहून गेला तिथे, तुम्ही समक्ष बघितली ती नोटबुक किंवा ते टेक्स्टबुक असेल काय, मग ते तुम्ही परचेस केलं, बरोबर, तुम्ही त्यांना पैसे दिले, मग त्यांनी तुम्हाला ते टेक्स्टबुक किंवा नोटबुक असेल ते दिलं. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, हे ट्रॅडिशनल कॉमर्स आहे. सगळे जे वर्किंग आहे त्याच्यामध्ये ते मॅन्युअल आहे, राईट. आणि जे सेम, जर तुम्हाला सेम नोटबुक आहे ते आपण ऑनलाईन पण घेऊ शकतो, ऑनलाईन पण अवेलेबल आहे, राईट. सो त्याला आपण काय म्हणू शकतो, दॅट इज नथिंग बट दॅट इज ई कॉमर्स. म्हणजे आपण काय केलं, आपण ऑनलाईन मीडियम थ्रू काय केलं, तर ती नोटबुक जी आहे ती आपण परचेस केली, त्यालाच आपण काय म्हणतोय, ई कॉमर्स म्हणतो आपण त्याला. ओके, नाव सी द डिफरन्स. ओके, ट्रॅडिशनल कॉमर्स फोकसेस on the exchange of products and services through personal interaction, so it is manual. E-commerce trading activities are online via the internet and can be considered ऑटोमॅटिक. ओके, मी आता सांगितलं तुम्हाला ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये जे आपलं इंटरॅक्शन असणार आहे किंवा कसं असणार आहे, ते पर्सनल इंटरॅक्शन असणार आहे, ॲज वेल ॲज सगळं जे वर्किंग आहे ते कसं असणार आहे, ते मॅन्युअल असणार आहे. आणि ई कॉमर्समध्ये जर आपण कन्सिडर केलं तर तिथे कसं असणार आहे, सगळं काय वर्किंग असेल, काय प्रोसिजर असेल, सगळं कसं होणार आहे, तर ते ऑनलाईन बेस्ड असणार आहे, राईट. सो ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस आवर्स मोस्टली ड्युरिंग द डे. ओके, अरे येस, काय सांगितलं, इट इज लिमिटेड टू बिझनेस आवर्स मोस्टली ड्युरिंग द डे. ई-कॉमर्स इज 24/7. इट कॅन बी डन एनी टाईम, डे अँड नाईट. बघा, ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्समधला सेकंड डिफरन्स काय सांगतोय. ट्रॅडिशनल कॉमर्स जे आहे त्याचं जे वर्किंग किंवा त्याचं ते बिझनेस आवर्स आहेत, ओके, किंवा आपण ते म्हणू शकतो ना, त्यांची जी सर्व्हिस अवेलेबल आहे ती एक
लिमिटेड टाईमसाठी आहे. आता सपोज एखादा बाहेर आपण मार्केटमध्ये गेलो तर त्याचं एखादं क्लोजिंग टाईम तर असतंच, राईट. आता ते दिवस रात्र डे आणि नाईट तर ते चालू नसणार आहे. एखादं स्टोअर असेल किंवा एखादं बुक स्टोअर असेल, मग त्यांचं काहीतरी ठरलेलं टाईम असतं. तर सकाळी 10 वाजता असेल तर ते संध्याकाळी एक 8-9 पर्यंत बंद करतात. म्हणजे त्यांचे जे वर्किंग आवर्स आहेत किंवा त्यांचं जे ओपनचं दुकान जे त्यांचं चालू ठेवायचं जे त्यांचं टायमिंग आहे, ओके, त्यांचा जो बिझनेस टाईम म्हणू शकतो आपण, त्यांचे जे बिझनेस आवर्स आहेत किंवा बिझनेस टाईम आहे, त्यांचा जो एक लिमिटेड टाईमसाठी आहे. ओके, त्यांचं 24/7साठी म्हणजे 24 तासासाठी त्यांची सर्व्हिस अवेलेबल नसते. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ते काय झालं, ते ट्रॅडिशनल कॉमर्स झालं, राईट. आणि सेम जर आपण ई कॉमर्स बघितलं तर ते 24 तासांसाठी काय आहे तर आपल्याला सर्व्हिस अवेलेबल करून देतात. 24/7 त्यांच्या सर्व्हिसेस काय आहेत तर त्या चालू आहेत. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण असं नाही म्हणू शकत की जर तुम्ही एक कन्सिडर करा फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन असेल, कोणतंही वेबसाईट शॉपिंगचं वेबसाईट असेल, आपण असं नाही ना म्हणू शकत की आता मला काय करायचं आहे, मी एक 4च्या आधीच मी काय करू शकते तर एखादी वस्तू मी ऑनलाईन परचेस करू शकते, त्याच्यानंतर तर त्यांची सर्व्हिस अवेलेबल्स नाही आहे. नाही, 24/7 आहे त्यांची सर्व्हिस अवेलेबल, 24 तासासाठी आहे. म्हणजे आपल्याला कधीही वाटले, इवन रात्रीचं जरी वाटले तरी आपण एखादी वस्तू आहे किंवा त्याचं काय करू शकतो तर ऑर्डर प्लेस करू शकतो. तिथे काय आपल्याला काही रेस्ट्रिक्शन नसणार आहे की तुम्ही एवढ्याच टाईममध्ये करू शकता किंवा एवढ्यानंतर आमची वेबसाईट आहे ती क्लोज होणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही व्हिजिट नाही करू शकत. तिथे काय नाही, तिथे 24 तासांसाठी काय आहे त्यांची सर्व्हिस काय आहे तर अवेलेबल आहे. सेम तसं ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये तसं नाही आहे, तिथे मॅन्युअल वर्क आहे, बरोबर. सो तिथे काय आहे ते त्यांचे वर्किंग आवर्स आहे ते ठरलेले आहेत. म्हणजे त्या ठरलेल्या टाईममध्येच आपण जर गेलो तर ती वस्तू एखादी आपण बाय करू शकतो किंवा परचेस करू शकतो. त्याच्यानंतर आपण नाही करू शकत, तिथे लिमिटेड टाईम असणार आहे. देन ॲज फार ॲज कन्झ्युमर इंटरॅक्शन आर कन्सर्न, ट्रॅडिशनल कॉमर्स प्रोव्हाइड्स फेस टू फेस इंटरॅक्शन इन as well as e-commerce can be termed as screen to face interaction. ओके, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आपलं जे इंटरॅक्शन आहे ते डिरेक्टली कोणासोबत होतं, आपण गेल्यानंतर एखाद्या शॉपमध्ये आपण जातो, सो डिरेक्टली आपलं इंटरॅक्शन कोणासोबत होतं, शॉपकीपर आहे त्याच्यासोबत. म्हणजे फेस टू फेस इंटरॅक्शन असतं आपलं, राईट. फेस टू फेस इंटरॅक्शन असतं किंवा आपलं जे इंटरॅक्शन आहे ते पर्सनल असतं. आपण एखादी वस्तू आहे ती समोर बघू शकतो, राईट, किंवा त्याला पर्सनली आपण बघू शकतो ती कशी आहे कशी नाही आहे. मग पूर्ण त्याचा आउटलुक बघून मग आपण ते ठरवतो की हे घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. बट ई कॉमर्समध्ये तसं होत नाही. आपले जे इंटरॅक्शन आहे ते डिरेक्टली ॲज अ पर्सन आपलं इंटरॅक्शन होतं पर्सन टू वेबसाईट. ओके, आपलं इंटरॅक्शन आहे ते वेबसाईटसोबत होतं. आपल्याला फक्त समोर काय दिसणार आहे, आपल्या सेलफोनमध्ये डिरेक्टली आपण वेबसाईटवरती स्क्रोल करत राहतो, आपण त्याच्यावरती प्रोडक्ट्स बघतो आणि प्रोडक्ट्सच्या रिव्ह्यूवरून आपण ठरवतो की ती रिव्ह्यूज आपण तर ऑब्व्हियसली आपण चेक करतो रिव्ह्यूज कसं आहे एखाद्या प्रोडक्टचं, मग आपण ठरवतो की ती वस्तू घ्यायची आहे की नाही घ्यायची, राईट. So next, traditional commerce is limited to a particular geographical location. E-commerce is global and has no physical limitations. ओके, आता बघा ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्समधला एक महत्त्वाचा डिफरन्स म्हणजेच काय आहे. ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय सांगितले, ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर geographical लोकेशन. ओके, geographical लोकेशन. अँड ई कॉमर्स इज ग्लोबल अँड हॅज नो फिजिकल लिमिटेशन. म्हणजेच काय, आता बघा एखाद्या सिटीमध्ये कन्सिडर करा, एखाद्या सिटीमध्ये एखादं दुकान आहे, बरोबर. आता त्याचा जो आहे त्याचा जे बिझनेस आहे ते त्याच्या एरियासाठी आहे किंवा त्या सिटीमधले जेवढी काही लोकं असतील ती त्या शॉपमध्ये जात असतील किंवा तिथेच जातील ते, ओके, असं आपण कन्सिडर करून चालू शकतो. बट एखाद्या त्याच्या दुसऱ्या सिटीचे जर लोकं आहेत ते त्यांना जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती स्वतःचा एरिया सोडून किंवा स्वतःची सिटी सोडून ते इथे तरी येणार नाहीत, बरोबर ना. किंवा ते एवढ्या लांबून इथे येणं त्यांचं पॉसिबल आहे का, नाही आहे. म्हणजे त्यांचा जो जॉग्राफिकल एरिया आहे तो लिमिटेड आहे, त्यांच्या एरियासाठी आहे किंवा त्यांच्या सिटीसाठी आहे, राईट. आता कन्सिडर करा तुम्ही जिथे राहता तिथे एखादं दुकान आहे, सपोज एखादं बुक स्टोअर आहे किंवा एखादं स्टेशनरीचं शॉप आहे. सो तुम्ही ते सोडून तुमची सिटी सोडून तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये एखादं पेन घ्यायला जाल का, नाही ना, असं होणारच नाही. आपण तिथेच घेणार कारण की ते आपल्याला जवळ पडतं आणि ते आपल्याला माहिती, हां हे आपल्या इथे दुकान आहे, सो ऑब्व्हियसली आपण काय करणार, आपण तिथेच जाणार. आपण ते सोडून अगदी 4 किलोमीटर लांब तर आपण जाणार नाही एखादा पेन किंवा एखादी पेन्सिल घ्यायला, नाही. म्हणजे प्रत्येक जे म्हणू शकतो आपण, प्रत्येक जे आहे प्रत्येकाचा जो बिझनेस आहे त्याचा जो जॉग्राफिकल एरिया आहे तो सुद्धा लिमिटेड आहे, राईट. म्हणजे तेवढ्या एरियासाठी आपण म्हणू शकतो किंवा एका पर्टिक्युलर सिटीसाठी आपण कन्सिडर करू शकतो. बट ई कॉमर्समध्ये तसं नाही आहे, ही ते ग्लोबली आहे सगळीकडे. आपण असं नाही म्हणू शकत की फक्त आता
आपणच फक्त त्याच्यावरून शॉपिंग करू शकतो, एखाद्या बाहेरच्या स्टेटचं कोण करू शकत नाही. नाही, ऑल ओव्हर इंडिया ग्लोबल त्याचा स्कोप आहे, त्याचा स्कोपसुद्धा ग्लोबल आहे. कुठूनही सगळे काय करू शकतात तर त्याच्यावरून एनी टाईम कसंही त्यांना वाटत असेल, सकाळचं असेल रात्रीचं असेल, ते काय करू शकतात तर एखादं प्रोडक्ट आहे ते बाय करू शकतात. त्याच्यासाठी काहीसुद्धा लिमिटेशन नाही आहे किंवा असं काही नाही आहे. ते फक्त आता ॲमेझॉन आहे तर असं पण नाही की ते फक्त इंडियासाठीच आहे तर बाहेरच्या कंट्रीसाठी नाही आहे किंवा असं नाही, प्रत्येक कंट्रीसाठी आहे, सगळीकडे आहे, ते ग्लोबल आहे. त्याचा स्कोप जो आहे तो ग्लोबल आहे, राईट. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा डिफरन्स काय सांगितलेला आहे. मोड्स ऑफ पेमेंट इन ट्रॅडिशनल कॉमर्स इन्क्लूड कॅश, चेक्स अँड क्रेडिट कार्ड्स, अँड इन ई कॉमर्स मोड्स ऑफ पेमेंट्स आर बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड्स, ई वॉलेट, मोबाईल पेमेंट्स अँड मेनी मोर. ओके, आता हे आपल्याला समजू शकतं. ट्रॅडिशनल कॉमर्स आहे तर आपण काय करणार, एक तर आपण कॅश थ्रू पेमेंट करणार किंवा आपण चेक्सचा यूज करणार. बट ई कॉमर्स आहे तर तिथे आपण काय करतो, तिथे बरेच ऑप्शन आहेत. आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो, आपण ई वॉलेटमधून पेमेंट करू शकतो, राईट. सो गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट विथ ट्रॅडिशनल कॉमर्स. इन ई कॉमर्स डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस टेक सम टाईम. ओके, आता बघा काय सांगितलेलं आहे. ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट आहे. इन्स्टंट असणारच, कारण की आपण काय करतोय, आपण ऑफलाईन, आपण म्हणू शकतो ना, आपण ऑफलाईन शॉपिंग करतोय. म्हणजे आपण डिरेक्टली आपण जाणार. मी आताच तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही एखादा पेन परचेस करताय, तुम्ही डिरेक्टली गेला त्या शॉपमध्ये, पैसे त्यांना पेमेंट केलं की लगेच ते तुम्हाला देतात, राईट. असं नाही ना होत की ते असं तर कधी बोलत नाहीत की तुम्ही आमचं पेमेंट करा, आम्ही 2 दिवसांनी तुम्हाला पेन पाठवून देऊ. नाही, मॅन्युअल आहे सगळं, राईट. आपण पैसे दिले की आपल्याला आपली वस्तू भेटून जाते. म्हणजे जी आपली डिलिव्हरी आहे त्यांच्या प्रोडक्ट्सची ती कशी आहे, ती इन्स्टंट आहे, लगेच आहे, पटकन आहे. ओके, बट ई कॉमर्समध्ये कसं आहे, एखादी आपण आता ऑनलाईन आहे, सगळे शॉपिंग करतो आपण ऑनलाईन. एखादं प्रोडक्ट आपण बाय केल्यानंतरनी ते आपल्यापर्यंत यायला त्याला जरा वेळ लागतो, बरोबर. 5 ते 6 दिवस तरी लागतात आपल्यापर्यंत यायला. सो ट्रॅडिशनल कॉमर्स स्कोप इज लोकल. बघा, ट्रॅडिशनल कॉमर्स स्कोप इज लोकल, ई कॉमर्स स्कोप इज ग्लोबल. लक्षात ठेवायचं आहे, फिलिंग द ब्लँकसाठी पण येऊ शकतं. ट्रॅडिशनल कॉमर्स आहे त्याचा स्कोप कसा आहे, लोकल आहे. लोकल म्हणजेच काय, ते एक ठरलेल्या जॉग्राफिकल एरियाला कवर करणार आहे, ॲज वेल ॲज आपण म्हणू शकतो ना की ऑल ओव्हर ग्लोबल तर नाहीच आहे. त्याचं जॉग्राफिकल एरिया पण लिमिटेड आहे. त्याचे वर्किंग आवर्स, त्यांचे काय म्हणू शकतो आपण, बिझनेस आवर्ससुद्धा काय आहे तर ते लिमिटेड आहे. ओके, बट ई कॉमर्समध्ये तसं नाही आहे. ह्याचा स्कोप कसा आहे तर ग्लोबली आहे. सगळीकडे चालणाऱ्या जे शॉपिंगच्या वेबसाईट आहेत ते ग्लोबली चालतात. ओके, त्याच्यासाठी काही लिमिटेशन नसतं, कसलंही त्याला लिमिटेशन नसणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल डिफरन्स काय आहे ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्सचा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्सचा डिफरन्स काय आहे. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघितलं तर तुम्हाला हा पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो डिफरन्सवरती. ओके, राईट, डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्सवरती क्वेश्चन येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. हायलाईट करून ठेवा, तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे ते. सो द नेक्स्ट पॉईंट इज, बघा नेक्स्ट काय आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. ओके, आता ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस आपण बघूया. सो फर्स्ट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. आता ई कॉमर्सचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट इज ग्लोबल स्कोप. E-commerce provides the seller with a global reach. Now sellers and buyers can meet in the virtual world without barriers of place, geography. Okay, बघा आताच मी सांगितले तुम्हाला त्याचा ग्लोबल स्कोप असणार आहे. जो स्कोप जो आहे तो ग्लोबल आहे, ऑल ओव्हर दी वर्ल्ड आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना काही असं काही फेस करावं लागणार नाही, काही इश्यूज किंवा काही. ओके, सो म्हणजे ग्लोबली प्रत्येकजण कुठूनही त्यांच्या स्टेटमधून म्हणू दे, त्यांच्या सिटीमधून म्हणू दे, ते हवा असेल तसं ते शॉपिंग करू शकतात. त्याला काहीसुद्धा रेस्ट्रिक्शन नाही आहेत किंवा कसलंही त्यांना त्यांचे जे बिझनेस आर आहे त्यालासुद्धा काही त्यांना लिमिटेशन ठेवलेलं नसतं. त्यांनी 24/7 म्हणजे 24 तासासाठी त्यांचं सर्व्हिस अवेलेबल असतं. सो त्याचा स्कोप कसा आहे तर तो ग्लोबल आहे, राईट. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज बघा काय सांगितलं, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. ओके, आता इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ई कॉमर्स रिड्यूस द पेपर वर्क अँड सिग्निफिकंटली लोअर द ट्रान्झॅक्शन कॉस्ट. ई-कॉमर्स enables the use of credit card, debit card, smart cards, electronic fund transfer. ओके, आता बघा ई कॉमर्स आहेत, ऑनलाईन असणार आहे सगळं. सो आपल्या पेमेंटसुद्धा काय असणार आहे तर आपण ऑनलाईन करू शकतो. म्हणजे पेपरलेस एक्सचेंज,
म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, मॅन्युअलवर त्याच्यामध्ये काहीच नाही, डायरेक्टली आपण पेमेंट केलं, आपल्यापर्यंत प्रोडक्ट आलं, झालं. ओके. देन नेक्स्ट इज कॉस्ट सेविंग. ओके, बघा काय सांगितलंय, ई कॉमर्स ॲप्लिकेशन प्रोव्हाइड युजर्स विथ मोर ऑप्शन्स to compare and select the cheaper and better option. It helps in reducing the cost of searching a product. E-commerce has enabled rural areas to access services and products which are otherwise not available to them. ओके, बघा एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज म्हणजेच काय आहे, आता रुरल एरियाज मध्ये बरेच असं असतं की एवढं डेव्हलप नाही आहे तिथे, बरोबर. बट ई कॉमर्स एक असा प्लॅटफॉर्म आहे की ते सुद्धा तिथून काय करू शकतात, तर तिथून शॉपिंग करू शकतात, त्यांना हवं ते वस्तू आहे ती काय करू शकतात, तर ते बाय करू शकतात, बरोबर. तो एक महत्त्वाचा एक इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज आहे ई कॉमर्सचा. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत, म्हणजे त्यांच्यासाठी एक ते कन्व्हिनियंट झालेलं आहे की त्यांना एक असा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की ते घरी बसून तिथून काय करू शकतात, तर ते एखादी वस्तू घेऊ शकतात, त्यांना काय हवं आहे ते मागवू शकतात. ओके, त्याच्यासाठी त्यांना जास्त ट्रॅव्हल करून एवढ्या लांब जायची काही गरज पडणार नाही, तर त्यांच्या एरियामध्ये सुद्धा ती सर्व्हिस काय असते तर ती अवेलेबल करून दिलेली आहे. ॲज वेल एज आता कॉस्ट सेविंग सांगितलेलं आहे. बघा कॉस्ट सेविंग म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की आता तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळी आपण एखादं ऑनलाईन शॉपिंग करतो त्यावेळी ना तिथे आपण फिल्टर पण लावू शकतो, राईट, की तुम्हाला प्राईजवरती पण फिल्टर लावता येतात आपल्याला, लो टू हाय किंवा हाय टू लो. म्हणजे हे सुद्धा त्याच्यामध्ये पण आपण काय आहे किंवा बऱ्याच वेळी बघा बरेच ऑफर चालू असतात, मग त्याच्यामधून त्याला पण म्हणू शकतो की आपलं कुठं ना कुठेतरी कॉस्ट सेविंग पण होते त्यातून, राईट. देन नेक्स्ट आहे एनी टाईम शॉपिंग. हे मी ऑलरेडी आपण डिस्कस केलं. एनी टाईम शॉपिंग, तिथे काही लिमिटेशन नसणार आहेत, आपण कधीही हवं तेव्हा हवं असेल तुम्हाला काय करू शकता, तुम्ही शॉपिंग करू शकता, तिथे कसलेही रेस्ट्रिक्शन नाही आहे. देन नो इंटरमिडियरीज. देन म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑल्सो अलाव द कस्टमर अँड द बिझनेस टू बी इन टच डिरेक्टली विदाउट एनी इंटरमिडियरीज. दिस अलाव फॉर क्विक कम्युनिकेशन अँड ट्रान्झॅक्शन्स. ओके, आता बघा मध्ये काय आपण म्हणतो ना की काही बॅरियर्स येत नाही, डिरेक्टली आपल्याला एखादं प्रोडक्ट काय पसंत पडलं तर डिरेक्टली आपण काय केलं, त्याचं पेमेंट केलं आणि ते काय केलं तर ते परचेस केलं. ओके. देन नेक्स्ट इज पब्लिक सर्व्हिसेस. Public services. E-commerce helps the government to deliver public services such as healthcare, education, social services at a reduced cost and an improved manner. ओके, बघा आता ई कॉमर्स ऑल्सो हेल्प्स द गव्हर्नमेंट टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिसेस सच ॲज हेल्थ केअर, एज्युकेशन, सोशल सर्व्हिसेस ॲट द रिड्यूस कॉस्ट. ओके, आता जर आपण बघितलं तर आपल्या वेबसाईटवरती कोणतीही शॉपिंगची वेबसाईट असू दे, त्याच्यावरती आपण असं नाही म्हणू शकत की फक्त त्याच्यावरती क्लोथ्स किंवा असे शूज किंवा सँडल्स तर एवढंच असतं. तर त्या असा एक प्लॅटफॉर्म आता झालेला आहे. एखादी कोणतीही तुम्ही शॉपिंगची वेबसाईट कन्सिडर करा की त्याच्यावरती ना सगळंच मिळून जातं आपल्याला. तुमचं ग्रोसरीपासून असू दे, बरोबर, तुमचं ग्रोसरीचं असू दे किंवा तुमचे क्लोथ्स असू दे, तुमचे स्टेशनरीचं असू दे, की सगळंच अवेलेबल आहे त्याच्यावरती. असं काहीच नाही, अशी कोणतीच वस्तू नाही राहिलेली की त्याच्यावरती आपल्याला अवेलेबल नाही होणार. सो त्याचे काही डिसएडव्हान्टेजेससुद्धा आहेत. आता डिसएडव्हान्टेजेस आपण बघूयात काय आहेत. सो द फर्स्ट डिसएडव्हान्टेज इज So the first disadvantage is setup cost. The setup of the hardware and the software, the training cost of the employees, the constant maintenance and upkeep are all quite expensive. आता बघा एखादी वेबसाईट, ॲमेझॉन सारखी वेबसाईट असेल, फ्लिपकार्ट सारखी वेबसाईट असेल, त्याचं जे सेटअप आहे, ओके, किंवा त्याचं ते ओव्हरऑल सेटअप म्हणू शकतो, ते एक्सपेन्सिव्ह आहे. त्याचं जे मेंटेनन्स आहे ते खूप हाय आहे. एवढी वेबसाईट मेंटेन ठेवणं आणि त्याला व्यवस्थित ती चालती आहे आणि त्याचं स्कोपसुद्धा ग्लोबल आहे, ते सुद्धा एक मोठा टास्कच आहे आणि ते एक्सपेन्सिव्ह आहे. त्याचं मेंटेनन्स आहे ते खूप जास्त असतं. ओके. देन फिजिकल प्रेझेन्स. This lack of a personal touch can be a disadvantage for many types of services and products like interior designing
or the ज्वेलरी बिझनेसेस. ओके, आता बघा फिजिकल प्रेझेन्स जर आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये काय सांगू शकतो आपण की बऱ्याच वेळी काय होतं की बऱ्याच अशा वस्तू असतात ना की आपल्याला ते असे समोरासमोर बघता येत नाही, आपण त्या इमेजवरतीच बघतो किंवा त्याचे रिव्ह्यूज बघतो. तर तो पण एक डिसएडव्हान्टेज आहे कुठे ना कुठेतरी. म्हणजे आता सपोज आता इंटिरियरचं एखादं असेल, एखादं फर्निचर असेल किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, आता तुम्ही जर ते मॅन्युअली बाहेर जर घ्यायला गेलं तर आपण काय करतो, आपण पर्सनली ते बघतो ते कसं वर्किंग करतं आहे किंवा ते कसं आहे, त्याचं मॉडेल कसं आहे, आपल्याला ते इंटरॅक्ट होता येतं, राईट, आपल्याला ते बघता येतं. बट तसं ई कॉमर्सचा तो एक डिसएडव्हान्टेज आहे, म्हणजेच काय फिजिकल प्रेझेन्स. बऱ्याच अशा वस्तू आहेत किंवा ज्वेलरीज असतील किंवा ओके, त्याच्यामध्ये ना आपल्याला असं बघता येत नाही किंवा असं समोरासमोर बघू नाही शकत आपण. काय असेल ते आपण ठरवतो त्या इमेजवरून किंवा त्या रिव्ह्यूज, त्या प्रोडक्टचे ते जे प्रोडक्ट आहेत त्याचे ते रिव्ह्यूज कसे आहेत त्याच्यावरून आपण ठरवतो आणि मग ते आपण बाय करतो, राईट. देन नेक्स्ट आहे सिक्युरिटी. सिक्युरिटी इज अनदर एरिया ऑफ कन्सर्न. क्रेडिट कार्ड्स थेफ्ट, आयडेंटिटी थेफ्ट एक्सेट्रा रिमेन बिग कन्सर्न विथ द कस्टमर्स. बघा आता काय सांगितले, सिक्युरिटी. बऱ्याच वेळा असं पण होतं बघा, बरेच कधी म्हणजे असे फ्रॉड पण होतात, बट एखादा 2% तरी कुठे ना कुठेतरी असे फ्रॉड्स पण होतात की आपण पेमेंट केलेलं असतं. किंवा बरेच बघा दुसरे पण एखादे ॲप्लिकेशन्स असतील, ऑनलाईन आपली शॉपिंगच्या वेबसाईट्स असतील किंवा ॲप्लिकेशन असेल, तिथं फर्स्ट कसं असतं कधी कधी बऱ्याच वेळी की आधी पेमेंट करा मग तुम्हाला तुमचं जे प्रोडक्ट आहे ते डिलिव्हर केलं जाईल. बट आपण पेमेंट करतो बट ते त्यांच्यापर्यंत पेमेंट जात नाही किंवा पेमेंट केलेलं असतं पण ते आपल्यापर्यंत ते प्रोडक्ट येत नाही. मग असे सुद्धा फ्रॉड होतात, म्हणजे तो पण एक डिसएडव्हान्टेज आहे. देन नेक्स्ट डिसएडव्हान्टेज इज गुड्स डिलिव्हरी. ओके, आता बघा त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी, देअर मे अराईव्ह सम प्रॉब्लेम विथ fulfillment of order even after the order is placed. There can be problems with shipping, delivery, mix-ups, etc. And this leaves the customers unhappy and dissatisfied. बघा काय सांगितलं म्हणजेच काय, आता गुड्स डिलिव्हरी म्हणजेच काय. आता बऱ्याच वेळी बघा असं पण होतं की आपण एखादं प्रोडक्ट मागवलेलं आहे किंवा ते एखादं नाही का एखादं प्रोडक्ट तुम्ही मागवलं आहे, एखादं बाय केलेलं आहे तर तुमच्यापर्यंत आलं आहे, बट जे एक्झॅक्ट तुम्ही मागवलं होतं ना ते नाही आलं, ते एक्सचेंज होऊन ते दुसरं आलेलं आहे. असं पण होतं, बऱ्याच केसेसमध्ये असं सुद्धा होतं. किंवा कधी कधी काय होतं, एखादी आपण ग्लासचं काहीतरी असेल किंवा ते ब्रेक होऊन आलेले असेल एखादी वस्तू, बरोबर, एखादं तुम्ही शोपीस मागवला तर तो ब्रेक होऊन येतो. कधी कधी डिलिव्हरीमध्ये बघा कधी कसं काय होतं की एखादी वस्तू आहे ती ब्रेक झालेली असते किंवा कुठेतरी खराब असते, असं सुद्धा होतं. म्हणजे तो पण एक डिसएडव्हान्टेज आहे. बऱ्याच वेळी नाही होत बट एक 10% तरी कुठे ना कुठेतरी असं होतंच. बरेच असे शॉपिंग वेबसाईट असतील ज्याच्यावरून आपण काय करतो, आपण शॉपिंग करतो, बरोबर. मग एखादी वस्तू आहे किंवा तुम्ही मागवले एक आणि ती तुमच्यापर्यंत आलेली आहे, ज्यावेळेस आपण ती बघतो पण त्याच्यामध्ये वेगळंच असतं. मग ते काय होतं, कधी कधी आपले जे प्रोडक्ट्स आहेत बाय मिस्टेकली त्यांच्याकडून ते एक्सचेंज झालेले असतात, राईट. किंवा आपण मागवलेलं एक असतं पण ते पाठवतात एक, असं सुद्धा होतं. तो सुद्धा एक डिसएडव्हान्टेज आहे. सो नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात आता काय आहे.